सर्वांना सप्रेम नमस्कार. माझा पण पहिल्यांदा नामजप होईल, त्याच्यानंतर ओंकार साधना होईल, त्याच्यानंतर भगवद्गीतेचा श्लोक 7व्या अध्यायातला 19वा श्लोक त्याचं वाचन होईल आणि त्याच्यानंतर डॉक्टर निमखेडकर काका त्याच्यावरती प्रास्ताविक करून डॉक्टर संजयजी जाधव त्याबद्दल बोलतील. तर मी नामजपापासून सुरुवात करतो. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. श्री राम जय राम. 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 श्री राम जय राम.
श्रीराम जय राम, जय जय राम। 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 श्रीराम जय राम, जय जय राम।
श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ। शुका सारखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. नमस्कार. आपण आता ओंकार साधनेचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात प्राणाकर्षण क्रियेने करूयात. जिथं बसला असाल तिथं ताठ बसा. खाली बसलेला असाल तर क्रॉस लेग सुखासन, अर्ध पद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असेल तर ताठ बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो 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 स्टॉप. तर 5 वेळा ओंकार करणार आहोत. सुरुवातीला 3 वेळा ओंकार, त्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2 ओंकार. ओंकार आपला जेवढा श्वास आहे, अर्धा श्वासात उ म्हणायचंय, राहिलेल्या श्वासात मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्त केलेला कधीही चांगला. अदरवाईज अर्ध्या श्वासात उ आणि अर्ध्या श्वासात मकार. ओंकार घंटा नदीसारखा दीर्घ आणि तेलाच्या धारेसारखा सतत असावा. एक्झेल, दर्शनयुक्त पूरक. ओ पूरक. ओ पूरक. ओ शांत, शांत, शांत. आपण जो तो ओंकारचा ध्वनी केलेला आहे, ओंकारचा जो नाद केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थम साइज ब्राइट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर भ्रू मध्यमध्ये 2 भुवयाच्या मध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा.
Try to visualize thumb size bright flame in between eyebrows where Ajna Chakra is situated. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूयात. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. परत एकदा 2 वेळा ओंकार. दर्शनयुक्त पूरक. ओ पूरक. ओ दोन्ही तुझं दर्शन. जी ऊर्जा आपण आता ओंकार साधनेच्या अभ्यासातून मिळवली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूयात. दोन्ही हाताने चेहरा कप करा. हरिओम. भगवद्गीता अध्याय 7 श्लोक 19. बहुनाम जन्मनां मन्ते ज्ञानवान् मा प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. अनेक जन्म घेतल्यानंतर सर्व विश्व वासुदेवच होय असे ज्ञानी प्राप्त होऊन तो ज्ञानी मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम. डॉक्टर साहेब 1-2 मिनिटं मी बोलून आपल्याला जी बोलवतो. जी. श्रुतिस्मृती पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यौ कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. 1-2 मिनिटं आपण आज शंकराचार्यांची आदि शंकराचार्यांची जयंती आहे, त्यांना मानवंदना देऊया आणि आपण पुढच्या अभ्यासाला सुरुवात करूया. आज वैशाख शुक्ल पंचमी आद्य शंकराचार्यांची आज जयंती आहे. 15 नोव्हेंबर 2019 ला आपण यांचा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये शंकराचार्य जयंतीचा जो आहे तो समारोह आपण त्यावेळेस साजरा केला होता. तो तारखेप्रमाणे किंवा तिथीप्रमाणे नव्हता, पण आपल्या शंकराचार्यांचा एक उत्सव काही या ठिकाणी व्हायला हवा असं त्याच्या पाठीमागचा मानस होता. शंकराचार्य म्हणजे भारतीय संस्कृतीचं दिव्यरत्न, संस्कृतीच्या इतिहासातील हे सोनेरी पान
आणि आपल्या संस्कृतीने शतकानुशतके त्यांना मानवंदना दिलेली आहे, त्यांचा गौरव केलेला आहे. आणि ह्या गौरवामध्ये, त्यांचा गौरव करण्यामध्ये आनंदाने आपण पण आज जे आहे ते सहभागी होऊया. खरं म्हणजे जे डॉक्टर काका ज्यांनी या दासबोध अभ्यास वर्गाचं जे मूळ आहे, त्यांनी आदिशंकराचार्यांच्या विस्तृत वाङ्मयांचा अभ्यास करून व त्यावर प्रचंड लेखन त्यांनी केलेलं आहे. आणि तो त्यांचा डॉक्टर काकांचा आवडता छंद आहे, त्यांचं ते आवडतं दैवत आहे. त्यांच्या जीवनाचं वैशिष्ट्य म्हणजे शंकराचार्यच आहे. बऱ्याच वर्षापूर्वी त्यांनी इथे दुबईत येऊन अध्यात्म अभ्यासाचं जे रोप लावून गेले, तेच आज आजच्या ह्या स्वरूपामध्ये प्रत्यक्ष आज आपण सर्व या ठिकाणी परिपक्व स्वरूपामध्ये पाहतो आहोत. आणि त्यांना आपण जे आहे ते वंदन करतो. शंकर त्यांच्या स्वरूपामध्ये आम्हाला जे आहे ते त्यांच्यामुळे शंकराचार्यांचा सर्व वाङ्मयाचा लाभ झाला, असंही मला म्हणायला हरकत नाही. शंकराचार्यांनी अद्वैत तत्व प्रस्थापित केलं. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मेव न अपरा. आणि त्यांनी म्हणजे काय सांगितलं तर म्हणे ब्रह्म सत्यम, आणि जगत कसं आहे तर म्हणे जगत जे आहे ते भासणारं आहे. आणि आजचा आपला जो विषय आहे आजचा, तो सुद्धा जो आहे तो हे समस्त हे श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो, म्हणूनही भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया तुझी. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा तेच उद्घोष केलेला आहे. म्हणजे विवेकानंदांनी असं म्हटलेलं आहे की ही हू रन्स अवे टू मेडिटेट इन माउंटेन्स अँड डाय देअर, म्हणजे त्याला काही मिळालं नाही. आणि हू प्लंजेस इन द वर्ल्ड अँड विन द रेस, म्हणजे स्टिल ही इज रेट, म्हणजे त्यालाही काही मिळालं. मग काय मिळालं हवं तर म्हणे कशामध्ये जे आहे ते लाभ आहे तर म्हणे टू सी डिव्हिनिटी इन एव्हरीबडी एव्हरीवेअर अराउंड अस. आणि डिव्हिनिटी म्हणजे काय तर म्हणे आमच्यामध्ये जे ईश्वरी गुण आहे ते आम्ही प्रकट करणं, आणि वननेस ज्याला आपण म्हणतो की एकच तत्व सर्वदूर आहे ते पाहणं. अशा प्रकारचं त्यांनी जे आहे ते ब्रह्मसत्यम जगन मिथ्यामध्ये सुद्धा शंकराचार्यांचा हाच उपदेश आहे. ज्ञानेश्वरांनी सुद्धा हाच उपदेश या ठिकाणी केलेला आहे. आणि याच्यावरच जे आहे ते तर डॉक्टर जाधव जे आहे ते बोलणार आहे की हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी राहो ज्ञानिया तुझी. तर वासुदेव सर्वमिती याच्याबद्दलचा आपण अभ्यास केलेला आहे. परंतु त्याचं जे आहे ते विश्लेषण आणखीन आपण जे आहे ते डॉक्टर जाधवांच्या मुखातून ऐकूया. आणि मी आता इथे डॉक्टर जाधवांना विनंती करतो की त्यांनी जे आहे ते आपलं उद्बोधन सुरू करावं. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम. जय जय रघुवीर समर्थ. भगवद्गीतेचा अभ्यास ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून करण्याचा प्रघात आणि सुवर्ण संधी मराठी भाषिकांना लाभते, याचं कारण काही विशिष्ट भाषा बोलणाऱ्या म्हणजे मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांच्या थोड्याशा पुण्यसंचयाचाच हा भाग आहे असं मानावं लागेल. त्याचं कारण असं आहे की गावो दोग्धा उपनिषदा या शब्दांनी वर्णन केलेली भगवद्गीता ही एका एका शब्दामधून, केवळ श्लोकामधून नव्हे तर एका एका शब्दामधून ब्रह्मज्ञानाची उत्पत्ती करून देते, इतकी त्या शब्दांमध्ये अर्थाची ताकद साठलेली आहे. भगवद्गीतेचं वैशिष्ट्य असं आहे की जी भाषा भगवद्गीतेमध्ये अर्थात संस्कृत जी वापरली गेलेली आहे ती इतक्या विशिष्ट पद्धतीने वापरली गेलेली आहे की ती मानव निर्मित आहे असं मानलं जातं, म्हणून तर त्याला स्मृती ग्रंथ म्हणतात. पण ज्या स्मृतीतून हा ग्रंथ निर्माण झालेला आहे त्या स्मृतीची
तुलना श्रुती तत्वाशी करता येईल इतका विकसित झालेल्या बुद्धीतून, इतक्या विकसित झालेल्या प्रज्ञेचा हा आविष्कार आहे. आणि कदाचित यामुळेच की काय, आपल्याकडे असणाऱ्या विविध षड दर्शनांमध्ये अनेक मतप्रवाह असणाऱ्या वेदांतामध्ये किंवा उत्तर मीमांसेमध्ये वरपांगी एक दुसऱ्यांच्या विरोधात ठाकणारं तत्वज्ञान असून सुद्धा, मग ते शुद्धाद्वैत असो, केवलाद्वैत असो, विशिष्टाद्वैत असो, भेदाभेद असो, या सर्वांचा आधार मात्र भगवद्गीता आहे. या सर्वांचा आधार मात्र वेद आहे. याच वेदांचा, याच उपनिषदांचा, याच भगवद्गीतेचा प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने अर्थ काढून आपला गंतव्य साध्य सुद्धा केलेला आहे. आणि ही थोडीशी पार्श्वभूमी लक्षात ठेवून जेव्हा आपण या श्लोकाकडे येतो, 19वा श्लोक आहे. बहुना जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवः सर्वम इति स महात्मा सुदुर्लभः. अन्वयार्थ जर लावायचा झाला तर ज्ञानवान बहुनाम जन्मनाम अंते माम प्रपद्यते यह सर्वम वासुदेवः इति जानाति स महात्मा सुदुर्लभः. बहुना या शब्दाने श्लोकाची सुरुवात होतीये. बहुना जन्मनाम, अनेक जन्मानंतर. बहुना जन्मनाम अंते सप्तमी आहे. अनेक जन्मानंतर, अनेक जन्मांते. याच 3 शब्दाबरोबर भगवद्गीता पुनर्जन्माचा सिद्धांत ठासून सांगते. ज्या एका सिद्धांतामुळे सनातन हिंदू धर्माचा किंवा धर्म विचारांचा इतर धर्मांशी अतिशय वेगळेपणा प्रस्थापित होतो, ती संकल्पना म्हणजे पुनर्जन्माची संकल्पना. आणि पुनर्जन्माची संकल्पना एकदा प्रस्थापित झाली किंवा केवळ श्रद्धेने सुद्धा स्वीकारली तर आपसुक मनामध्ये प्रश्न उठतात की जर पुनर्जन्म असेल तर असे किती जन्म असू शकतात. एक. दुसरा, पुनर्जन्म होण्याचं कारण काय. तिसरा, जन्मानंतर जन्म, जन्मानंतर जन्म, पुनरपि जननम पुनरपि मरणम अशीच आपली अवस्था आहे की याहून काही वेगळी अवस्था असू शकेल, असं कुतूहल आणि प्रश्न दोन्ही मनामध्ये निर्माण होतात. पुढचा प्रश्न असा येतो की जर एका जन्मामधून दुसऱ्या जन्माची सोय दिलेली असेल तर या जन्मानंतर येणारा जन्म कोणता असेल हे ठरवणारा कोण, आणि त्यानुसार, त्या नियमानुसार तो जन्म येईल हे पाहणारा अधिकारी कोण. सामान्य बुद्धीला पडणारे साधे प्रश्न, पण या प्रश्नांची उकल तत्वज्ञानाच्या पातळीवर करण्यामध्ये काही दर्शनं अतिशय झटलेली आहेत. षडदर्शनांमध्ये ज्या दर्शनांनी या पुनर्जन्माच्या सिद्धांतावर अतिशय सखोल अभ्यास केला आणि केवळ अभ्यासाला तात्विक विचारांचं स्वरूप न ठेवता त्याचं प्रात्यक्षिकामध्ये रूपांतर करून दाखवलं, म्हणजेच या कारणामुळे या जन्मातून हा जन्म निर्माण होत असेल
आणि असा जर तात्विक सिद्धांत असेल तर मग जर माझ्यामध्ये अशा प्रकारचा बदल करण्याचा अधिकार अंगीकृत झाला तर मी बसल्या बसल्या माझ्या या जन्मामध्ये दुसरा जन्म घेऊ शकतो की नाही. आणि हे सप्रमाण सप्रयोग सिद्ध करणारं शास्त्र म्हणजे योगशास्त्र. तात्विक विचारांचं शास्त्र किंवा दर्शन हे सांख्य दर्शन आहे. आणि सांख्य दर्शनाचा पाया घालताना ज्या 4 पादांमध्ये पातंजली योगसूत्र सांगितलं गेलं, साधनापाद, समाधीपाद, साधनापाद, विभूतीपाद, कैवल्यपाद असं चतुष्पाद असणारं सांख्य दर्शन जेव्हा साधनापादामध्ये सूत्र बांधायला पातंजली महाराजांनी सुरुवात केली त्यावेळेला कर्म, कर्म विपाक आणि पुनर्जन्म अशा 3 मौलिक सिद्धांतांची अगोदरच घातलेली श्रुतींनी जी भर होती ती अतिशय सुंदरपणे कौशल्याने पातंजली महाराजांनी विकसित करून दाखवली. एका सूत्रामध्ये समस्त मानव जातीचेच नव्हे तर समस्त चराचरांचं भूत भविष्य वर्तमान पातंजली महाराजांनी सांगितलं. सती मूले तद विपाको जाती आयु भोगहा. सती मूले थोडीशी पार्श्वभूमी सूत्राची अशी आहे की पंचक्लेशांनी युक्त जो असतो त्याचीच उपाधी बनते. जन्म घेणे लागे वासने संगे, देह धरे का दंड है सब काहू को होय. देह धारण करणे हा दंड आहे असं कबीर म्हणतात. ही शिक्षा आहे आणि ही शिक्षा देण्याचं कारण म्हणजे आपण किंवा त्या जीवानी केलेलं कर्म आहे. याचाच अर्थ प्रत्येक जीव कर्मोद्युक्त असतो, किंबहुना जीवाची व्याख्या कर्म नसेल तर तो जीव अस्तित्वात असूच शकत नाही अशीही करता येते. नाही क्षणम अपि जातु तिष्ठत असं भगवद्गीता सांगते. एक क्षण सुद्धा कर्म न करता जाऊ शकत नाही. कुणाला? ज्यांनी जीव नावाची उपाधी घेतलेली आहे त्याला. चैतन्याच्या अंतरंगावर उपाधीची वस्त्र चढवली की जीवाचं निर्माण होत. अशा या जीवाला जीवपण येण्यासाठी, नामरूप येण्यासाठी, शरीरबद्ध होण्यासाठी कारणीभूत असणारं जे आहे ते फक्त आणि फक्त त्याचं कर्म आहे. आणि प्रत्येक केलेलं कर्म हे फल देतेच असा सिद्धांत आहे. कर्माला फल हे असतेच. त्या फलाचा उपभोग अथवा त्याग हा कर्त्यावर अवलंबून आहे. पण कर्म केले आणि आता याचं फल येऊ नये या बाबतीत मात्र कोणत्याही प्रकारचे व्यक्ती स्वातंत्र्य नाहीये. ती वस्तुनिष्ठ गोष्ट आहे. याचा अर्थ मी जर जीव असेन तर कर्म होणार नाही किंवा मी कर्म करणार नाही असं होऊच शकत नाही. पण जेव्हा मी ज्या भूमिकेतून कर्म करतो त्या भूमिकेमध्ये मी बदल करू शकतो. याचाच अर्थ कर्माचा कर्ता म्हणून कर्मामध्ये राहील किंवा नाही राहील याचं स्वातंत्र्य कर्त्याकडे राहू शकतं. पण अशा स्वातंत्र्याने केलेलं कर्म सुद्धा फलप्राप्तीविना राहू शकत नाही. याचाच अर्थ कोणतंही कर्म वांझ असू शकत नाही.
अशा कर्माच्या फलाच्या उत्पत्तीतून सती मूले कर्म विपाको जाती आयु भोग हा. पतंजली महाराज सांगतात, अशा कर्माच्या फल उपभोगासाठी 3 गोष्टी आपल्याला स्वीकाराव्याच लागतात आणि यामध्ये संपूर्ण हतबलता आहे. जाती म्हणजे कोणत्या प्रजाती किंवा कोणत्या प्रतलावर जीव जन्माला येईल, तो वाघ असेल, सिंह असेल, मनुष्य असेल, तिर्यक योनीतील असेल, एखादा जीवाणू असेल. जाती, एकदा तो जन्माला आला की आयु, किती वेळ त्या शरीरामध्ये तो वास्तव्य करेल किंवा वास करेल, आणि भोग, त्या वास करत असणाऱ्या त्या कालबद्ध शरीरामध्ये किती कालपर्यंत त्याला कोणते भोग भोगावे लागतील, या तिन्ही गोष्टी त्याच्या जन्माच्या पूर्वी सुनिश्चित झालेल्या असतात. असं वरवर विदारक वाटणारं सत्य पतंजली महाराजांनी साधना पदामध्ये सती मूले तद विपाको जाती आयु भोग असं सांगितलेलं आहे. एकदा हे निश्चित झाल्यानंतर बहुना जन्मनाम अंते हे सूत्र जास्त स्पष्ट व्हायला लागेल. या बहुनाम मध्ये 2 प्रकारच्या बहुनामांचा अंतर्भाव झालेला आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण बहुनाम म्हटल्यानंतर ताबडतोब मनामध्ये केवळ मनुष्याचे अनेक जन्म इतपतच आपली व्याप्ती विचारांची जाते. पण या सृष्टीमध्ये चराचर दुनिया पैकी चरांमध्येच लाखो करोडो अब्जावधी जाती आहेत. या जातींमधून करोडो वर्षानंतर उत्क्रांत होत भोग योनीतून हळूहळू त्याग योनीकडे होणारं संक्रमण, हेही आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून बहुनाम जन्मानी अंते, जन्मनाम अंते याचा अर्थ संपूर्ण योनींमधून होणारं संक्रमण आणि अशा सर्व तिर्यक योनीमधून वर 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 अशी उत्क्रांत होत चैतन्याची उत्क्रांत प्रसरण अवस्था, अशी उपाधी जी चैतन्याला जास्तीत जास्त विस्फारित करू शकते. जर चैतन्याला विस्फारित करण्यासाठी लागणारी जी वस्तू आहे त्या वस्तूला अंतःकरण असं आपण म्हणतो. जसा जसा अंतःकरणाचा विकास, म्हणजेच जसा जसा अंतःकरण नावाच्या त्या स्फटिकाचा विकास जो चैतन्याचा प्रकाश स्फटिकामार्फत जास्तीत जास्त विस्फारू शकतो, त्याबरोबर त्या जीवाची उत्क्रांत अवस्था व्हायला लागली असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा अशा अनेक योनींमधून उत्क्रांत अवस्थेमध्ये येत येत अशा ठिकाणी येणं, ज्या ठिकाणी अंतःकरण नावाचा स्फटिक जास्तीत जास्त चैतन्याचं विस्फोरण करू शकतो, ती योनी म्हणजे मनुष्य योनी आहे. आणि का आहे हे कळण्यासाठी समर्थांचं नरदेह स्तवन ऐकायला हरकत नाही. समर्थांनी नरदेहाचं स्तवन ज्या पद्धतीने केलेलं आहे, किंवा स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य असं आहे की मनुष्य जन्माला इतकं महत्व आहे की देवांनाही त्यांच्या मुक्तीसाठी मनुष्यांचं शरीर धारण करावं लागतं. अतिशय धाडसी असं विधान विवेकानंदांनी केलेलं आहे. आणि आपल्याला वरकरणी ते थोडस विरोधात्मक वाटतं. याचं कारण म्हणजे आपल्या मनामध्ये असणारी देव नावाची संकल्पना. देव हा शब्द समानार्थी वापरल्यामुळे बऱ्यापैकी या शब्दाबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे.
नेमकी देव या संकल्पनेची व्यवस्था काय आहे, ईश्वर या संकल्पनेची व्यवस्था काय आहे, आणि मग देव सापेक्ष आणि ईश्वर सापेक्ष ब्रह्म या संकल्पनेची व्यवस्था काय आहे, याची जोपर्यंत परोक्ष ज्ञानाची खात्री होत नाही तोपर्यंत साधनेला बळकटी येण्याची शक्यता कमी आहे. कारण जर देव हे अत्युच्च असते तर ध्यानावस्थित यद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यस्या अंत न विदुः सुरासुरगणा असं म्हटलं नसतं. योगी ध्यानावस्थेमध्ये जे पाहतो, जिथे पोचतो, त्याचा मागमूस सुद्धा देवांना लागत नाही, सुरांना, असं आपल्यालाच मंत्र सांगतात. आणि म्हणूनच पुराणांमध्ये आपण पाहतो की कोणत्याही ऋषींनी तप करायला सुरुवात झाली की इंद्राचं आसन डळमळीत व्हायला सुरुवात होतेच. वरवर ती याच्यामध्ये कथेचा अंश असला तरी सुद्धा याच्यामध्ये फार मोठं सत्य दडलेलं आहे. ध्यान हे एकमेव साधन आहे परब्रह्म प्राप्तीच्या उच्च स्तरावरील प्रयत्नांमध्ये. ध्यान हे एकमेव हत्यार अंतःकरणाच्या मार्फत वापरलं जाऊन सगुण ब्रह्माच्या उपासनेत रत होऊन, शंकराचार्यांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे ईश्वराच्या खांद्यावर पाय देऊन निर्गुण ब्रह्माकडे झेप घेणं, हे खरं गंतव्य आहे. या पार्श्वभूमीवर बहुना जन्मनाम अंते याचा अर्थ ज्याने आपल्या अंतःकरणाच्या विकासाशी प्रामाणिकता ठेवून अंतःकरणाचा विकास वाढवत वाढवत इतका वाढवला की त्या अंतःकरणामध्ये सीमित दायऱ्यामध्ये चैतन्याचा होणारा प्रकाश त्याच्या उच्चतम अवस्थेपर्यंत विस्फारित केल्यानंतर त्या अंतःकरणाच्या लयाला कारणीभूत होऊन त्याच्या पार्श्वभागी असणाऱ्या चैतन्यामध्ये स्वतःच्या परावर्तित चैतन्य प्रकाशाला म्हणजेच चिदाभासाला चैतन्यामध्ये समर्पित करून देणे. आणि असं झाल्यानंतर देहधारी होण्यासाठी, जीव बनण्यासाठी लागणारी जी अंतःकरणाची गरज आहे, ते अंतःकरणच अस्तित्वात न राहिल्यामुळे त्या अंतःकरणामधून निर्माण होणाऱ्या वृत्तीचा अस्तित्वात होण्याचा काहीच संबंध न उरल्यामुळे अशा जीवाचा अंतःकरण लय, मनोलय होऊन चैतन्यामध्ये त्याचं विलीनीकरण होतं. हे गंतव्य आहे. या चैतन्याच्या उत्क्रांत अवस्थेमध्ये एका एका जन्मातून पुढे जावं लागतं. याचं कारण काय? जर मी करोडो जन्म घेतले असतील तर करोडो जन्मातील करोडो संचितामध्ये साठलेल्या माझ्या कर्मांचा विपाक व्हायला मला पुढेही करोडो जन्म घ्यावे लागतील. आणि ते करोडो जन्म सुद्धा नव्या क्रियमान कर्मामधून कोणतंही कर्म विपाक न निर्माण होत असेल तर. याचाच अर्थ वरवर पाहता असं दिसतं की कर्म आणि कर्माची फलं या रहाट गाडग्यामधून कोणाचीही सुटका होण्याची अजिबात कपर्दिक शक्यता नाही, अशी आपली समजूत होणं साहजिक आहे. आणि किंबहुना ती तशी होत सुद्धा नाही, कारण कर्म विपाक फल पुनश्च कर्म या न्यायाने जन्मामागून जन्म हे चालतच राहतात.
पण अशा या निराशेच्या गर्तेमध्ये लोटण्यासाठी श्रुती किंवा भगवद्गीतेचं तत्वज्ञान तयार झालेलं नाही. आणि म्हणून हा श्लोक भगवान श्रीकृष्ण सगुण ब्रह्मानी प्रत्यक्ष विदित केलेला, प्रत्यक्ष वचन दिलेला श्लोक आहे की बहुना जन्मनाम अंते, म्हणजे अनेक जन्म झाल्यानंतर अर्जुना निश्चित असा एखादा या संपूर्ण राहटगाडग्यामधून स्वतःची सुटका करून घेऊ शकतो. आणि अशी सुटका करून घेतलेल्या व्यक्तीला ज्ञानवान असं म्हणतात. जन्म मरणाच्या राहटगाडग्यातून किंवा कर्म विपाक पुनर्जन्म यातून सुटका करून घेणारी जी दुर्मिळ व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव ज्ञानवान असं दिलेलं आहे. आणि भगवंत स्वतः सांगतात फक्त आणि फक्त ज्ञानवान माम प्रपद्यते. प्रपद्य या शब्दाचा अनेक अर्थ आहेत. संपूर्ण शरणागतीला प्रपद्यता असं म्हणतात. संपूर्ण शरणागतीमध्ये शरण आलेल्या शरणार्थीची संपूर्ण लयता अपेक्षित आहे. याचाच अर्थ जो संपूर्ण शरणागत झाला तो अस्तित्वाने शिल्लक राहू शकत नाही. याचाच अर्थ यो माम प्रपद्यते, भगवान म्हणतात जो मला अशा पद्धतीने शरण जातो तो मीच होतो, कारण त्याचं अस्तित्व संपतं. ध्याता ध्येयावर ध्यान करत असताना क्रमाक्रमाने ध्याता या भूमिकेतून ध्येय या भूमिकेकडे संक्रमित होत असतो. जेव्हा ही संक्रमण अवस्था तेलाच्या धारेप्रमाणे सातत्य राखून केली जाते तेव्हा ध्याता हळूहळू ध्येयामध्ये समाविष्ट होतो. ध्यात्याचं ध्येयामध्ये समाविष्ट होणं जेव्हा संपतं तेव्हा ध्याता उरू शकत नाही, कारण ध्येय ध्येय झालेला असतो, ध्येय ध्याता झालेलं असतं. याचाच अर्थ ध्याता तिथे राहत नाही, ध्येयही तिथे राहत नाही. याचाच अर्थ ध्येय ध्याता एक झाल्यामुळे ध्यान संपून जातं. याच अवस्थेला उपासनेची पराकाष्ठा असं म्हणतात. उपासना नाम प्रत्यस्य विषयीकरणेन समीपम्य उपगम्य तैल धारावत दीर्घकालम यद आसनम तद उपासना विचक्षति. उपासनेची व्याख्याच अशी आहे. या उपासनेच्या संदर्भाला धरून भगवान अर्थपार्थाला सांगतात बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. म्हणजे असा कोणीतरी ज्ञानवान या सद्य जन्मामध्ये मला येऊन मिळतो. बहुना जन्मनाम अंते, त्याचे अनेक जन्म संपून. भगवद्गीता इथे फक्त निर्देश करते, चिन्हांकित करते, पण माऊली मात्र या ठिकाणी विस्ताराने सांगते. जे तो विषयांची दाट झाडी, माऊली आता अवस्था सांगते. बहुना जन्मनाम ज्ञानवान पोचलेला आहे आता वासुदेवांकडे, पण कसा पोचला या बाबतीत भगवद्गीता शांत आहे. माऊलींनी मात्र त्याच्या मागचं अध्यवृत्त जे आहे ते बाहेर काढलेलं आहे. जे तो विषयांची दाट झाडी, माझी क्राम क्रोधांची सांकडी, चुकवून आला पाडी सद्वासनेची या. असा जो विषयांची दाट असणारी झाडी, जिथे काम क्रोध जे आहेत ते संकट उत्पन्न करतात, सांकडी, असा जो त्यांना चुकवून
आला पाडी म्हणजे पहाडी पर्वतावर सद्वासनेची याचाच अर्थ ज्यांनी सत्वगुणांची पराकाष्ठा केलेली आहे. सत्वगुणांची पराकाष्ठा कशी केलेली आहे? तमोगुणाला रजोगुणाला बाजूला सारून कशा पद्धतीने सारलेली आहे? विषयांची दाट झाडी, आणि ज्या विषयांमुळे कामक्रोध उत्पन्न होतात. ध्यायते विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते संगात उपजायते कामः. विषय आणि संग याचा परिणाम म्हणजे कामक्रोध. ज्यांनी विषयही टाळला, ज्यांनी कामक्रोधही टाळले, तो मात्र सद्वासनेच्या पर्वतावर पोचतो. ही त्या जन्मात पहिली केलेली मोठी झेप आहे. यांनी अधिकार प्राप्त होतो. कोण म्हणतं? स्वतः माऊली म्हणतात, जो रसनेंद्रिये अंकिला तो नाहीच येथला म्हणितला अधिकारिया. अशा प्रकारे चित्तशुद्धीचा प्रयत्न करणारा, ज्यांनी चित्तशुद्धी साध्य केलेली आहे, याचाच अर्थ साधन चतुष्ट संपन्न झालेला आहे. अंतःकरणामध्ये असणारे मल नावाचा दोष त्यांनी निवृत्त केलेला आहे. अशाच व्यक्तीला, ज्याची चित्तशुद्धी झालेली आहे, अशाच व्यक्तीला ध्यानाचा किंवा उपासनेचा अधिकारी म्हटलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये चित्तशुद्धी केल्यानंतर दुसरा टप्पा जो चालू होतो तो अंतरप्रवासाचा, अंतरंग साधनेचा टप्पा आहे. बहिरंग साधना ही चित्तशुद्धीसाठी आहे. या चित्तशुद्धीमध्ये साधन चतुष्टाचाच आधार घ्यायचा आहे. विवेकाची येणे आधारे विवेक आणि वैराग्य, शमदमादी षटक हे ज्यांनी प्रामाणिकपणे आपल्या आयुष्यामध्ये साधनेमध्ये अवलंबलेलं आहे, त्याच्यामध्ये आपसुक, कारण ज्याचा बाहेरच्या रसांशी संबंध संपला, त्याचं अंतःकरण अजूनही जीवित आहे. आणि अंतःकरणाची खोड अशी आहे की अंतःकरण हे कोणत्या ना कोणत्या विषयाला व्याप्त करायला पाहतं. विषय उत्तम असो किंवा अतिशय वाईट असो, पण विषय व्याप्ती केल्याशिवाय अंतःकरण थांबत नाही. कारण जे विषय व्याप्ती करतं त्याचंच नाव अंतःकरणशी व्याख्या आहे. जेव्हा ज्याची चित्तशुद्धी झाली, त्याला बाहेरच्या कोणत्याही विषयांमध्ये किंवा ज्याला इंद्रिय अनुभव, इंद्रियांच्या मार्फत येणारा अनुभव आणि त्या अनुभवांच्या परिणामामुळे येणारा कामक्रोध यापासून जो बाजूला झाला, ज्याची चित्तशुद्धी झाली, त्याच्या अंतरंगामध्ये आता आपण अंतरप्रवास करावा अशी आंतरिक स्फूर्ती येते. त्या स्फूर्तीचं नाव मुमुक्षत्व असं आहे. आता आंतरिक स्फूर्ती आल्यामुळे असा हा मल अंतःकरणातून काढलेला, चित्त शुद्ध झालेला असा हा योगी जेव्हा अंतरंग साधनेसाठी तयार होतो, तेव्हा उपासनेला सुरुवात होते. उपासनेसाठी लागणारा बुद्धीचा निश्चय हा चित्तशुद्धीच्या प्रयत्नातून, अथक प्रयत्नातून आलेला असतो. हा प्रयत्न करणारी जी बुद्धी असते ती सामान्य बुद्धी नसून ती बुद्धी प्रतिभेचे पंख फुटण्या इतपत तीव्र झालेली असते. या पुढचा जो प्रवास आहे, माऊली सांगतात, मग साधू संगे सुभटा उजू सत्कर्माची या वाटा अप्रवृत्तीचा अव्हाटा डावलोनी. अशा व्यक्तीला केवळ आणि केवळ सुकृतच करावं असं वाटतं. जे जे काही करावं ते चांगलं करावं, ज्याने सत्वगुण वाढेल असं करावं असंच वाटतं. आणि असं वाटतं म्हणूनच त्याच्या तोंडामध्ये विठ्ठलाचं नाव येतं. कारण बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सुकृत नसेल विठ्ठल आवडू शकत नाही. विठ्ठलाचं नाम तोंडावर घेणं शक्य आहे, पण विठ्ठल आवडणे. तुकारामांना राहवत नव्हतं, जेवायला अन्न नव्हतं, पण विठ्ठलाची अवीट गोडी लागली होती. विठ्ठलाचं वर्णन करताना सुद्धा गोड असं केलं, गोड तुझे रूप
रूप आम्हालाही दिसतं, गोड दिसत नाही. आणि ते गोड न दिसण्याचं कारण त्या गोडाची चव लागण्यासाठी अंतरंगातील ज्या बाह्य विषयांच्या चवी आहेत त्या सगळ्या बाजूला केल्या पाहिजेत. याचाच अर्थ वैराग्य विकसित झालं पाहिजे. आणि वैराग्य विकसित होण्यासाठी वैराग्याच्या 4 पातळ्या टप्प्याटप्प्याने ओलांडत, टप्प्याटप्प्याने यतमन वैराग्य, एकेंद्रिय वैराग्य, व्यतिरेक वैराग्य, एकेंद्रिय वैराग्य, वशीकर वैराग्य आणि परावैराग्य. विषयांपासून बाजूला जाणे, पण विषयांची आठवण मनामध्ये असणं, विषयांपासून बाजूला जाणे, विषयांची आठवण सुद्धा मनामध्ये नसणं, व्यतिरेकामध्ये आठवण शिल्लक राहते, एकेंद्रियामध्ये बाह्य विषयांची आठवण सुद्धा निघून जाते, वशीकर वैराग्यामध्ये मात्र व्युत्थान पूर्णपणे संपूनच जाते. आणि परावैराग्याची अवस्था जेव्हा येते त्यावेळेला तर पतंजली महाराज सांगतात स्वतःच्या शरीराची सुद्धा घृण येते. अतिशय अशुद्ध असं शरीर आहे, माझं चित्त निर्मळ आहे, पण हे शरीर जे आहे, उपाधी जी आहे ती अतिशय अशुद्ध आहे, याची सतत जाणीव योग्याला होते. त्याला पैरावैराग्य असं म्हणतात. असा पैरावैराग्य लाभलेला जो आहे तो बहुना जन्मना अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. म्हणून माऊली सांगतात जन्मशतांचा वाहत वना तेवेची आसचिया न लेचो वाहना. आस, आशा नावाचं पादत्राण न घालणारा तो, फळ हेतूचा उगाना कवनू चाळी. कर्मांच्या फलांचा उगाना म्हणजे हिशेब तो करतच नाही, कारण कर्मांच्या फलांचा विचारच त्याच्या मनामध्ये येत नाही, ज्याची आशा संपलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात निराशेचा गाव दिधला आमासे. प्रवृत्तीचे शून्य केले आम्ही, तेव्हा फलांचा हेतू मनामध्ये, त्या फलांचा हेतू मनामध्ये हेतू नव्हे, मनामध्ये फलांना हेतू आहे, फल येणार आहे याचीच जाणीव नाही. आणि मग तिथे काय होतं माऊली सांगते तव कर्मक्षयाची पाहाती पहाट झाली. कर्मक्षयाचा उषक्काल झाला. आणि असा उषक्काल झालेला जो आहे तो किंबहुना अशा उषक्कालाच्या वेळी अंधकार नुकता संपायला आलेला आहे, प्रकाश नुकता फुटायला लागलेला आहे. अशा अवस्थेमध्ये नुकत्याच पाहिलेल्या उषक्कालाच्या प्रकाशाला पाहून केवळ बुद्धीवर तिथपर्यंत पोहोचलेला, केवळ प्रज्ञेवर तिथपर्यंत पोहोचलेला योगी भांबावून जातो की या प्रकाशाला सामोरं कसं जावं. आणि अशा वेळेला त्या पहाटेच्या उषक्कालामध्ये एक अतिशय प्रसन्न असा हात समोर येतो, ज्याला सद्गुरु नावाचं तत्व म्हटलं जातं. म्हणून माऊली म्हणते तव कर्मक्षयाची पाहती पहाट झाली, गुरु कृपा उखा उजळली. उखा म्हणजे उषा, पहाट, गुरु कृपेनी पहाट उजळली. आपल्या वरद हस्तानी अथक प्रयत्नांनी उषक्कालापर्यंत पोहोचलेल्या, कर्मक्षयाच्या उषक्कालापर्यंत पोहोचलेल्या या पंथस्थाला गुरु आपल्या हातानी आपल्या जवळ ओढून घेतात. आणि त्या जवळ घेणारच्या घटनेला भगवान स्वतः असं सांगतात ज्ञानवान माम प्रपद्यते. आता त्या पूर्ण प्रकाशामध्ये, त्या पूर्ण ज्ञान प्रकाशामध्ये जिथे कर्माचा लवलेश सुद्धा नाही, तो त्या रात्रीच्या अंधकाराचा भाग होऊन गेला. वासना नाही, इच्छा नाही,
कर्तृत्वता नाही, भोक्तृत्वता नाही, असं सगळं जे जे त्या रात्रीच्या अंधारामध्ये समाविष्ट होतं ते सगळं संपल्यामुळे आता फक्त प्रकाश 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 आणि प्रकाश, ज्ञान प्रकाश. अशा ज्ञानवान भगवंतमय झालेल्या वासुदेवाची आराधना करता करता वासुदेव झालेल्या अब तो जाए चढ़े सिंहासन, मिले है शारंग पानी, राम कबीरा एक भये है, कभी न एक दो पहचानी. नानक महाराजांनी कबीर महाराजांच्यावर केलेला अभंग आहे. तू तू करता तू हुआ मुझमें रहा न हूं, तुझ देव पहावया गेलो, देवची होऊन ठेलो. असा जो ज्ञानवान त्या ठिकाणी पोहोचलेला आहे, आता त्याची दृष्टी सवंग बदलते. आतापर्यंतची जी दृष्टी होती ती त्या पर्वताच्या शिखराकडे जाताना लागणाऱ्या वेगळ्या 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 उंचीवरची अनुभव, संप्रज्ञात समाधीमधून वर जाता जाता चैतन्याच्या आविष्काराचा आविर्भाव घेत घेत पाहत पाहत हा आता शिखराला पोहोचल्यानंतर मात्र शिखरावरून जेव्हा खाली पाहतो, दास डोंगरी राहतो, जत्रा देवाची पाहतो. आता देवाची जत्रा पाहण्याची वेळ आली, त्यावेळेला त्या नजरेमध्ये ते जे पाहणं आहे त्याला काय दिसतं याचं वर्णन भगवद्गीतेने केलेलं आहे. वासुदेव हा सर्वम इति. आता चर नाही, अचर नाही, सृष्टी नाही, सृष्टी नाही असं नाही, आहे असं नाही. आता जी अवस्था आहे ती अवस्था अशी आहे, भरला घनदाट हरी दिसे. घनदाट घनदाट याचीच अवस्था म्हणजे एकमेवा द्वितीय. तो जो तिथे पोहोचला, जो वासुदेव झाला आणि सर्वच वासुदेवमय असेल तर कोण कोणाला पाहिल. उपनिषदांमध्ये या संदर्भामध्ये छान छांदोग्य उपनिषदामध्ये आलं, कोण कोणाला पाहिल. एक समयावच्छेदे अशा अनुभूती योग्याला त्या क्षणामध्ये येतात की हे सर्व मीच आहे, सर्व माझ्यामध्येच आहे आणि मी कशामध्येच नाहीये. थोडं बुद्धीला तर्काला ताणणारं वाक्य आहे. मी सर्वांमध्ये आहे, सर्व माझ्यामध्ये आहेत, मी कशातच नाहीये. अवधूता युगन युगन हम योगी, सभी ठौर पर जमात हमरी, सभी ठौर पर मेला, हम सब मां सब हमी मां, हम है बहुरी अकेला. अवधूता युगन युगन हम योगी. जे ज्ञानवान पोहोचले, गौडपादाचार्य पोहोचले तिथे आणि म्हणाले जग झालेलंच नाही. समर्थ पोहोचले आणि म्हणाले अगा जे घडलेच नाही त्याची वार्ता पुसशी काही. गिरी शिखरावर पोहोचल्यानंतर लक्षात आलं झालेलंच नाही. अतिशय दुर्मिळ अशा काही बुद्धितत्वाच्या अंतिम विकासाच्या टप्प्यावर येणारे ते अनुभव आहेत, ते आपल्या कदाचित येऊ सुद्धा शकणार नाहीत. म्हणून अजातवाद हा अतिशय अवघड समजला जातो. पण केवळ त्याच ईश्वराच्या मायाशक्तीने जेव्हा तेच समर्थ पुन्हा पाहतात तेव्हा म्हणतात दास डोंगरी राहतो, जत्रा देवाची पाहतो. म्हणजे सगुण ब्रह्म, मायाधिष्ठित ब्रह्म, सगुण ब्रह्म ईश्वर आणि माया यांचा खेळ मी बघतोय. सत असत विलक्षण,
सगळ्या ख्याती प्रसिद्ध झाल्या असून न्यायापासून, वैशेषिकांपासून, बुद्धांपासून, सौगतांपासून सगळ्यांनी ख्यातीवर सगळं सांगून झालं. पण प्रत्यक्ष शंकराचे स्वरूप असलेले आचार्य जेव्हा आले तेव्हा त्यांनी सगळ्यांना छेदून एक वेगळीच ख्याती सांगितली, सतासत विलक्षण ख्याती, अनिर्वचनीय ख्याती, सांगताच येत नाही, समजावून घेण्याचा प्रश्न नाही, समजावून घेणे हे बुद्धीचं काम आहे. आणि बुद्धीच्या पलीकडे काहीतरी असू शकतं हे बुद्धीच्या आत असणाऱ्यांना कळणंच शक्य नाहीये. आपण बुद्धीच्या बांधानी बांधले गेलेलो आहोत. आपलं कुंपण आहे, कुंपणा बाहेरची गोष्ट कुंपणाच्या आत दिसू शकत नाही. दिक आणि काल, दिशा आणि वेळ यांनी बांधलेले आपण आहोत. तो दिक्कालाच्या पलीकडे आहे, तो द्वंद्वातीत आहे, ती अवस्थाच द्वंद्वातीत आहे. असा जो ज्ञानवान, जो सत्यम अनंतम ज्ञानम इतकाच उरतो जेव्हा तो पुन्हा माया शक्तीमुळे, पुन्हा परब्रह्म शक्तीमुळे, जेव्हा सगुण ब्रह्मात्मक सृष्टीकडे पाहतो किंवा सृष्टीत येतो अवतार म्हणून, तेव्हा त्याला का पुन्हा ती सृष्टी आमच्या तुमच्यासारखी दिसावी? का सोनाराला प्रत्येक सोन्याच्या दागिन्यामध्ये फक्त सोनं दिसतं, गिऱ्हाईकाला मात्र प्रत्येक सोन्याच्या दागिन्यामध्ये नवीन नवीन दागिना दिसतो? एकदा सोनाराची दृष्टी आल्यानंतर दागिन्यांच्या विविध प्रकारांकडे लक्ष न जाता यात सोनं किती आहे एवढंच लक्ष राहतं. तसं ज्ञानवान जेव्हा पुनश्च या सृष्टीशी संपर्क साधतो, कोणत्याही कारणासाठी, यदा यदा ही धर्मस्य या कारणासाठी असेल, ते येणंच मुळात अवतरित होणं आहे, तिथून इथं येणं आहे. आणि तो जेव्हा इथे येतो तेव्हा ती शक्यताच उरत नाही की त्याला सर्व वासुदेव दिसणार नाहीत. प्रत्येकाच्यातला चैतन्यांश त्यांना प्रामुख्याने जाणवतो आणि उपाधीला लागलेले कर्माचे जे काही चिकट कण आहेत त्यांच्या उत्पत्तीनुसार त्यांना लागणारे सुखदुःखाचे भोग तो अत्यंत वेगळे पाहतो. म्हणून तर चोरो के संग चोरी करता बदमाशों में भेड़ो तू, चोरी करके जो पकडावे पकडणे वाला तू का तू, असं कबीर महाराज म्हणतात. चोर सुद्धा तोच आहे, चैतन्य. पकडणारा पोलीस सुद्धा चैतन्य. वरकरणी अतिशय विसंगत वाटत. पारमार्थिक सत्तेमध्ये सतत विहरणारे जीवनमुक्त असल्यामुळे पारमार्थिक सत्तेतूनच सगळीकडे बघतात. व्यावहारिक सत्तेमध्ये जितकी गरज आहे तितकंच वावरतात. आणि किंबहुना कधी कधी वावरती नाहीत, उन्मत्त बालवत पिशाचिवतही राहतात. पण जेव्हा सगळ्यांकडे पाहतात तेव्हा सगळ्यांना चैतन्यांश पाहिल्यामुळे आणि उपाधीमध्ये अडकल्यामुळे जे दुःख होतं त्यामुळे अतिशय कळवळा येतो. म्हणून संतांच्या जातीला अतिशय मोठा कळवळा असतो. तुम्हामांपेक्षा फार मोठा कळवळा येतो. म्हणून तिथून पुन्हा आलेले माऊली जेव्हा इथे येतात तेव्हा परमेश्वराकडे परत म्हणतात, परमेश्वर आहे रे, माझं एक मागणं आहे तुझ्याकडे, स्वतःबद्दल नाहीये, पण नाही पावत नाहीये यांना सगळ्यांना मुक्ती मिळो असं काहीतरी कर भगवंता. उडतीही जन पाहावे ना डोळा. तुकाराम महाराजांना दुःख होतंय, संध्याकाळी जेवायला नाही याचं नाही, पण प्रत्येक मनुष्य इथला मुक्त व्हावा. गौतम बुद्धांचा महायान पंथ केवळ या तत्वावरच आधारलेला आहे की मी बुद्धत्व प्राप्त केलं हे मोठेपण नाही. स्वतः विवेकानंद म्हणाले, अशा मुक्ती हजारोनी जरी मला मिळाल्या नाही तरी चालेल, मला 1000 वेळेला माझा जन्म होऊ दे,
कारण तेवढ्या जन्मामध्ये मला सेवा करायला मिळेल, तेवढ्या जन्मांमध्ये अनेक जीवांना मुक्त करण्याची माझी सेवा सिद्ध होईल. रामकृष्ण परमहंसांनी जेव्हा समाधीचा पुन्हा पुन्हा आग्रह केल्यानंतर अतिशय चिडून उद्गार काढलेले आहेत नरेंद्राबद्दल. नरेंद्रा, अरे केवळ तुला तुझ्या मुक्तीची पडलेली आहे, तुझ्या समाधीचं पडलेलं आहे. अशा या व्यक्तीचं जेव्हा इथं येणं होतं आणि जेव्हा त्या व्यक्तीमध्ये इतका आंतरिक कळवळा येतो, करुणेची सीमा गाठते, तेव्हा तो एका बाजूला समस्त जनकल्याण करण्यासाठी आलेला असतो आणि एका बाजूला तो भगवंताचा अतिशय लाडका भक्त झालेला असतो. भगवंत स्वतःला भक्ताच्या स्वरूपामध्येच पाहत असतो, कारण आलेला जो अवतार तो भगवंतच असतो. भगवंतानीच आई बनायचं आहे, भगवंतानंच मूल बनायचं आहे. हेच गमत श्रीकृष्ण आणि श्रीमान राधिकांचं आहे. श्रीकृष्णाच्या आल्हादिनी शक्तीचं स्वरूप म्हणजे राधा, श्रीमती राधाराणी आहे. राधाराणी कृष्णच आहेत, कृष्ण राधाराणी आहेत आणि कृष्ण राधाराणी होऊन एकमेकाशी शिवशक्ती कृष्ण राधा. याचं कारण एक अतीव उच्च असा रस, जो केवळ आणि केवळ ज्ञानप्राप्तीनंतर उत्पन्न होतो, अतिशय शुद्ध स्वरूपामध्ये. त्याला प्रेम रस असं म्हटलेलं आहे. त्या प्रेमरसाला भक्ती कारणीभूत ठरते आणि तो प्रेमरस ज्ञानोत्तर असल्यामुळे चहू पुरुषार्थांची श्री भक्ती असं ज्ञानदेवानी म्हटलेलं आहे. आणि चहू पुरुषार्थामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष येतो. मोक्षापेक्षा श्रेष्ठ भक्ती म्हटलेली आहे. याचं कारण मोक्ष झाल्यानंतर म्हणजेच ज्ञान झाल्यानंतर ज्ञानोत्तर भक्तीचा उदय, त्या भक्तीच्या उदयातून येणारा एकमेव परिणाम म्हणजे प्रेम. आणि असं प्रेम पाझरत राहणे, याला वासुदेवम सर्वम इति म्हणतात. पण हे कदाचित पुस्तकांमध्ये लिहिलं असेल, काय खात्री असं होत असेल. गौरांग चैतन्य महाप्रभू अवस्था अशी झाली की इतकी सगळीकडे राधा दिसायची, इतकी सगळीकडे कृष्ण दिसायचा, जेवण अवघडून गेलं. उभा राहिले तर उभाच राहिलेले असायचे. इतकं अवघड होऊन गेलं की त्यांनी ग्रंथ सुद्धा लिहिला नाही, एक अष्टक फक्त लिहिलेलं आहे. कारण लिहिण्यासाठी 2 मिनिटं तरी बसायला लागतं. 2 मिनिटासाठी सुद्धा कृष्ण राधेपासून दूर जाऊच शकत नाही. तीच अवस्था रामकृष्ण परमहंसांची होती. कोण कुठेतरी गुत्त्यावर दारू पितोय हेच घोडागाडीतून जाताना पाहिलं काय, आणि ती दारू म्हणजे त्याच्यामध्ये असणारी नशा, नशा म्हणजेच त्या प्रेमाची भक्तीची नशा, म्हणजेच माझ्या काली मातीची नशा, हा विचार एका सेकंदामध्ये मनात येऊन उभे होते घोडागाडीमध्ये, तिथेच समाधीमध्ये गेले. 2 लोकांनी धरलं म्हणून मृत्यू टळला. वासुदेवम सर्वम इति. आणखीन उदाहरण आहेत वासुदेवम सर्वम इति. ते बागेमध्ये येणारं गवत आहे ना, ते सुद्धा वासुदेव आहे. आपल्याला गंमत वाटते, असं कसं असू शकेल, ते गवत आहे. पण त्याच गवतावरून चालत कोणीतरी जात होतं आणि इकडे रामकृष्ण परमहंसांच्या हृदयाच्या जवळ अतिशय वेदना होत होत्या. त्यांनी सांगितलं, शशीधर बघ रे, तिथं कोणीतरी चालतोय गवतावरून, त्याला थांबायला सांग, मला खूप दुखतंय. का माऊलींच्या पाठीवर नव्हते वळ आले? कशी शक्य आहे? जर भगवान श्रीरामांच्या विग्रहाबरोबर एकाग्रता, एकतनयता झाली तर भगवान श्रीरामांचं दर्शन जर समर्थांना होऊ शकतं, तर दुःखाबरोबर कोणाच्या आपली जर संवेदना एकत्र झाली तर त्याचं दुःख आपल्याकडे येऊ शकत नाही, असं होऊच शकत नाही. आणि असं होण्याचं कारण म्हणजे वासुदेवम सर्वम इति. पण हे सगळीकडे होतं का? सगळ्यांसाठी होतं का? सगळ्यांसाठी नाही होत. मनुष्यानाम सहस्त्रेषु सहस्त्रेषु काचित यतती सिद्धये.
भगवान स्वतः सांगतात, हजारो माणसांमधून, आजच उदाहरण घ्या, डॉक्टर साहेबांच्या कृपेने असेल, डॉक्टर साहेबांच्या मदतीने असेल, पण आपण भगवंताचा विचार करण्यासाठी एकत्र आलो. लाखो करोडो राहणाऱ्या या विश्वामध्ये किती लोक भगवंतासाठी 1 तासासाठी एकत्र येतात, आपण स्वतः तपासून पहा. जर भगवंताच्या किंवा सत्संगतीच्या ठिकाणी जाण्यासाठी जर इतकी दुर्मिळता असेल, तर मग स्वतःच्या कर्माचा क्षय करून ज्ञानाचा उदय करून घेण्या इतपत ज्याची मजल गेलेली आहे, आणि जो ज्ञानमय होऊन पुनश्च भक्ती क्षेत्रामध्ये येऊन भगवंताशी संधान साधून सर्वत्र वासुदेव पाहतो, हे किती किती कमी असेल. म्हणून माऊली म्हणते, ज्ञानाची वोतपले पडली. वोतपले म्हणजे कोवळी किरणे पडली, साम्याची रुद्धी उघडली. सुखदुःखा समीकृत्वा साम्यावस्था, रुद्धी म्हणजे भांडार उघडलं. जयाकडे वास पाहे तेयुता, मीची तया एकू आहे. आणि पुढं माऊली मात्र अत्यंत महत्वाचं वाक्य सांगतात, जैसा तो मज भीतरी, मी तया अंतु बाहेरी. बारकाईनं लक्ष दिलं तर माऊली इथं सरळ सरळ ईशावास्योपनिषदेत सांगून गेली. तद दूरे तद अंतिके तद अंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्य अस्य बाह्यतः. ईशावास्योपनिषदामधला 5वा श्लोक आहे. माऊली तोच श्लोक फक्त 2 ओळीत सांगते, तैसा तो मज भीतरी, मी तया आतु बाहेरी. हे समस्त ही वासुदेवो, ऐसा प्रीती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोची. माऊलींनी एका क्षणामध्ये ज्ञान श्रेष्ठ की भक्ती श्रेष्ठ याचा निर्णय करून टाकलेला आहे. हे समस्त ही वासुदेवो, ऐसा वोतला भाव नाही, ऐसा प्रीती रसाचा ओतला भाव. जोपर्यंत प्रेम रस उत्पन्न होत नाही तोपर्यंत सर्वम इति वासुदेवम होत नाही. अहम ब्रह्मास्मी होईल. अहम ब्रह्मास्मीच्या पश्चात अवस्था आहे. प्रीती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी राव. असे जे भक्त असतील, त्या भक्तांमध्ये ज्या भक्ताला सर्वत्र वासुदेव दिसतो, तोही प्रीतीपूर्वक, कारण तो वासुदेव दिसल्यामुळं प्रचंड प्रेम निर्माण होत, त्याच्या कोणत्याही उपाधीला वगळून. तो कितीही अपराधी असो, श्रीकृष्णांच्या चरित्र वर्णनामध्ये अपराध्यांना मुक्ती दिल्याची हजारो उदाहरणं आहेत. भगवान श्रीरामांनी अतिशय क्रूर असणाऱ्या रावणाला काय दिलं? मुक्तीच दिली. रावण या उपाधीला बाजूला काढलं. रावणाच्या उपाधीमध्ये असणाऱ्या अंतस्थ वासुदेवाला प्रेमपूर्वक पाहिलं आणि त्या उपाधीचा निराश करण्यासाठी त्याला मदत केली. आणि असा जो भक्त, जो सर्वत्र वासुदेव पाहतो, त्यालाच ज्ञानी असं सुद्धा म्हणतात. याचाच अर्थ ज्ञानी भक्त असतो की भक्त ज्ञानी असतो. जोपर्यंत शिखरावर पोहोचायचंय तोपर्यंत पूर्वेकडून पोहोचला की पश्चिमेकडून पोहोचला हा भेद आहे. शिखरावर पोहोचल्यानंतर शिखरावर पोहोचला एवढी एकच त्याला बिरुद मिळालं जातं. दुसरं कोणतंही बिरुद राहत नाही. ज्ञानी तोच भक्त, भक्त तोच ज्ञानी. समस्त जनकल्याणासाठी तो कोणत्या स्वरूपात अवतरेल सांगता येत नाही, पण ज्ञानी तोच आणि भक्तही तोच. आणि असं सांगता सांगता माऊलींनी आपली ज्ञानबाची मेख एक मारलेली आहेच. शेवटी चाणाक्ष लोकांना लक्षात येईल. म्हणून भक्ता माझी रावो
आणि ज्ञानिया तोची. ज्ञानिया म्हणजे ज्ञानवान आणि ज्ञानिया म्हणजे प्रत्यक्ष माऊली. स्वतःबद्दल बोलतायत माऊली. आणि ज्ञानिया तोची म्हणजे हा ज्ञानदेव सुद्धा तो भक्त आहे ज्याला सर्वत्र वासुदेव दिसतात. प्रासादिक भाषा आहे. ज्या अवस्थेतून हे शब्द फुरलेले आहेत माऊलीचे, ती अवस्था तिथलीच अवस्था आहे. म्हणून श्रुतींना महत्व आहे, म्हणून उपनिषदांना महत्व आहे, म्हणून भगवद्गीतेला महत्व आहे, म्हणून माऊलीला महत्व आहे. असा ज्याचा प्रवास झालेला आहे, असा महात्मा दुर्लभ आहे. नुसता दुर्लभ नाही, सुदुर्लभ आहे. भगवद्गीतेच्या एक एक शब्दाला महत्व आहे. सुदुर्लभता ही दुर्लभतेपेक्षा जास्त आहे. उत्तिष्ठ जागृती या श्लोकामध्ये सुद्धा दुर्लभता सांगितलेली आहे, पण ही सुदुर्लभता आहे. सुदुर्लभता म्हणजे अतिशय कठीण. किंबहुना जिथे एखादाच पोचतो. कबीरा का घर शिखर पर जहां सिल हलिसी गैल, पावन टीके पपील का मनवा लादे बैल. कबीर महाराज म्हणतात, मी अशा शिखरावर राहतो जिथं अतिशय छोटा रस्ता आहे, निसरडा रस्ता आहे. तिथं मुंगीचा पाय सुद्धा राहू शकत नाही. आणि तिथं तू मन नावाचा बैल घेऊन येतोयस. असं एका एका श्लोकामध्ये भगवद्गीतेला संपूर्ण तत्वज्ञान विदित करण्याची एका एका श्लोकात ताकद आहे. किंबहुना एका एका पदात ताकद आहे, किंबहुना एका एका शब्दात ताकद आहे. अशा त्या विधात्याच्या, वासुदेवाच्या, प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवानांच्या, श्रीरामांच्या आशीर्वादाने आपल्या अंतःकरण किंवा बुद्धीच्या कक्षेमध्ये, अवाक्यामध्ये हे परोक्ष ज्ञान जास्तीत जास्त समाविष्ट व्हावं. आणि अशा या परोक्ष ज्ञानाच्या जास्तीत जास्त समाविष्ट होण्याने आपल्यावर शास्त्रकृपा वाढत राहावी. आणि मग या परोक्ष ज्ञानाच्या, शास्त्रकृपेच्या आपल्या साधनेसाठी खूप उपयोग व्हावा, अशी आज शंकराचार्यांच्या चरणी प्रार्थना करून मी इथे वाणीला विराम देतो. हरि ओम. जय जय रघुवीर समर्थ. मन बुद्धि अहंकार चित्तानि नाहं, न चक्षुत्र जिह्वे न च घ्राणनेत्रे, न च व्योमभू न तेजो न वायु, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न च प्राण संज्ञो न वै पंचवायु, न वा सप्त धातुर्न वा पंचकोशः, न वा पाणिपादौ न चोपस्थ पायु, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न मे द्वेष रागो न मे लोभ मोहो, मदो नैव मे नैव मात्सर्य भावः. न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षा, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं,
न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञ अहम भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशंका न मे जाति भेदा पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधु न मित्रं गुरु नैव शिष्य चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धा चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव विशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः